काही तर आज तुमच्यासाठी एक मी छोटासा मिनी ब्लॉग घेऊन आलेले आहे. मला असं वाटत होतं काय अपलोड करू काय नाही, तर म्हटलं चला मग एक छोटासा मिनी ब्लॉग करूया. तर मला असं वाटतं की तुम्हाला तो नक्कीच आवडेल. तर काही आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या घराच्या आसपासचा परिसर दाखवणार आहे. मी कुठे राहते, माझ्या घराच्या आसपास वातावरण कसं आहे. तर चला आपण बघूया. आम्ही झाडं लावलेली आहेत, तरी तुम्हाला मी दाखवते एक सेकंद. हे बघा गाईस, तर हे झाडं लावलेले आहेत आम्ही. हे फुलाचे झाडं लावलेले आहेत. हे आळूचे पानं आहे. आळू वड्या खातो आम्ही करून ह्याच्या. खूप येतात, खूप जण येतात ते पानं घ्यायसाठी. हे बघा, हे पण फुलाचे झाडं. आणि हे पपईचे झाडं बघितले का कसं लावलेले आहेत. त्याला पण खूप पपई आले, पण आता उन्हामुळे ते सुकले जास्त करून, काय करणार आहे. आणि आत असं झालेलं आहे. आणि गाईज आता मी तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे आमच्या घरातलं जे वेस्ट सामान आहे, ज्याचा काही उपयोग होत नाही, तर ते सामान आम्ही ठेवण्यासाठी एक रूम केलेली आहे. तर ती कुठे तुम्हाला ती दाखवते. चला. तर गाईज ही आहे ती रूम जी वेस्ट सामान ठेवण्यासाठी केली, ज्याच्यामध्ये आम्हाला जे उपयोगी पडत नाही ते सामान ठेवतो. आणि गाई ते समोर आहे पपईचं झाड. तर हे बघा किती वाढलं आहे उन्हामुळे, यांना पाणी नाही भेटलं त्यामुळे वाढलं आहे ते. आणि शेवग्याच्या शेंगा पण आहेत आम्ही लावलेल्या. त्याची भाजी आम्ही खूप वेळेस करून खाल्ली. हे बघा आता छोट्या छोट्या शेंगा आलेल्या आहेत. माझी मम्मी हा मुलाचा घोडा आहे आमच्या खेळायचा. हा बघा. आणि हे बघा शेंगा, या बघा शेंगा. हे शेवग्याच्या शेंग्याची भाजी करून खातो. इकडे पलीकडे धोका पण लावलेला. आणि हे बघा, हे रूम आहे ती स्टोर रूम. ॲक्च्युली इकडे पत्र्यानं हवा आला तर हे पॅक होतं पूर्ण, ते पत्र उडून गेलं, त्यामुळे हे असं झालेलं आहे. पण आता ही पक्क बांधणार आहे आम्ही, जेणेकरून मग अजून थोडं महत्त्वाचं सामान ठेवता येईल असं. गाईस, तुम्हाला हा कसा वाटला आजचा व्लॉग? हे माझ्या घराचा आसपासचा परिसर, हे माझ्या घराचा आसपासचं वातावरण कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि एक मिनिट, कॉर्पोरेशनची आहे जे माझ्या मागे आहे बघा, दिसते का तुम्हाला? हे जे अपार्टमेंट आहे हे कॉर्पोरेशन, त्याचं काम चालू आहे. क्वार्टर्स आहे ते सरकारी, त्याचं काम अजून चालू आहे, पूर्ण नाही झालेलं आहे. तर काही तुम्हाला कसं वाटलं? माझ्या घराच्या शेजारी पूर्ण हा खेड्यासारखा परिसर आहे. खूप शांतता आणि खूपच छान आहे. तर तिकडे पलीकडे हपशी आहे, जिकडे पाणी प्यायला येतो. मी तुम्हाला ती नक्की दाखवले, ते पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तर तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय.